दुर्वा ही वनस्पती रसायन, रक्तपित्त म्हणजे हेवी ब्लिडिंग थांबवणारी आणि तृष्णा म्हणजे एक्सेसिव्ह तहान थांबवणारी अशी उत्कृष्ट वनस्पती आहे। त्याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा। अजून एक गोष्ट, असं नाही होणार की फक्त दुर्वा रस घेऊन हेवी ब्लिडिंग तुमची कंट्रोलमध्ये येते आहे। त्याचाही एक प्रोटोकॉल असतो। पेशंटने तिखट मिठाचं खाणं पूर्ण बंद करणं अपेक्षित आहे। म्हणजे ज्याही पेशंट्सला हेवी ब्लिडिंग होती आहे त्यांनी तिखट आणि मीठ पूर्णतः बंद करायचं खाण्यामध्ये। त्यांनी फक्त तूप साखर पोळी किंवा शेवया आणि साखर किंवा आपण म्हणू शकतो असा रवा ज्याच्यात फक्त तूप आणि जिरेची फोडणी दिलेली आहे तसा रवा किंवा साळीच्या लाह्या किंवा फक्त दूध किंवा फक्त फ्रूट्स असेच आहार खाणं अपेक्षित आहे जोपर्यंत त्यांची ब्लिडिंग पूर्णतः थांबत नाही। आणि अजून गरज पडल्यास तुम्हाला एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला आणि आयुर्वेदिक डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं सुद्धा कधी कधी गरजेचं असू शकतं। मी असं म्हणत नाही की फक्त दुर्वा खा आणि पूर्ण हेवी ब्लिडिंगमधून बाहेर पडा, पण जर तुमची इनिशियल स्टेज असेल आणि जर संप्राप्ती तुमच्या शरीरात खूप पुढे गेलेली नसेल तर डेफिनेटली तुम्ही दुर्वाचा प्रयोग हा नक्की घरी केला पाहिजे।